1% फॉर फिट भारत. भरपूर सायकलिस्ट आहे जे फिट आणि तंदुरुस्त आहे आणि फिट इंडिया मुवमेंट भरपूर मोठी मुवमेंट आहे ज्यामध्ये आम्ही खारीचा वाटा म्हणून एक सहभाग देतो की ऍज अ कॉमन मॅन हे फिट भारताला तंदुरुस्त करायला निघालेले आहे आणि हे स्वतः थोडीशी फिटनेस ऍक्टिव्हिटी करतात. दिवसाचा 1% आपल्या शरीराला देतात आणि आपल्या भारताला तंदुरुस्त करतात. तर भंडारा सायकलिस्टचे एक सदस्य जे आपण त्यांच्याशी भेटूया आणि त्यांचे अनुभव जाणूया. नमस्कार सर. नमस्कार, मी अमोल गजाननराव मानापुरे. 1% फॉर फिट इंडिया. Yes. फक्त एवढंच म्हणणं आहे हो. की लॉंग राईड फॉर लॉंग लाईफ. येस. मरावे परी किती रुपये उडावे आपल्या संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्या शिकवलेल्या ओळीवर आपण चालणार आहे आणि जास्तीत जास्त आपण राईड करणार आहे. या वारीमध्ये सम्मिलित होणार आहे. यावेळी आम्ही 80 लोक आहे, पुढल्या वेळी 100 घेऊ. याकडे आपण लक्ष देणार आहे आणि मॅक्झिमम वेळ आपण आपल्या हेल्थकडे लक्ष देऊ, कोणत्याही वाईट व्यसनाकडे लक्ष देणार नाही. खूप मस्त सर. सर, आपण सायकलिंग आणि फिटनेस ऍक्टिव्हिटी मध्ये केव्हापासून सहभागी झाले सर? मला वाटते की 2016 मध्ये आम्ही पहिली सायकल घेतली होती. त्याच्या 1 वर्षा पहिले म्हणजे 2015 पासून आम्ही सायकलिंगशी रिलेटेड आहोत आणि आम्ही भंडारामध्ये आहे बायसिकल असोसिएशन आम्ही वेगवेगळे इव्हेंट्स घेतो आणि लोकांमध्ये अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करतो की सायकलिंग, रनिंग, स्विमिंग अशा वेगवेगळे स्पोर्ट्सचे तुम्हाला आवडतील. खूप मस्त सर. त्याला फिट ठेवावं. सर, तुम्ही ऍज अ सायकलिस्ट किंवा स्पोर्ट ऍक्टिव्हिटी कोणाला पाहून इन्स्पायर होऊन आणि यायचा झाले की बस जस्ट आले? इन्स्पिरेशन खूप आहे. आपण जर नाव घ्यायला गेलो तर आपल्याला बहुतेक व्हिडिओ कमी पडेल, वेळ कमी पडेल. पण सगळ्यात पहिली गोष्ट की भंडारामध्ये जे सिनियर सिटीजन आहे, जे वृद्ध लोक आहेत, ज्यांनी अजूनपर्यंत सायकल सोडलेली नाही, ते त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या व्यवहारामध्ये आणि फिटनेससाठी पण ते सायकलिंग करतात, सकाळी रनिंग करतात. त्यांना पाहून मला येते. ओके सर, फिटनेस ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही आणखी अदर ऍक्टिव्हिटी काय काय करता ऍज अ सायकलिस्ट आणि त्या व्यतिरिक्त आणखी काय करता सर? नुकताच मी योग शिक्षक आता एक परीक्षा पास झालेलो आहे. तर आता मी आता योग शिक्षक म्हणून पण मी सहशिक्षक म्हणून सध्या मी कार्यरत आहे आणि मी बाकी सारख्यांना त्या गोष्टीचं थोडं knowledge सर, देण्याचा प्रयत्न करतो. भरपूर लोक म्हणतात की वेळ नाही आहे. मला भरपूर लोकांशी मी भेटलो, खूप बोलतो. माझ्या ड्युटीमध्ये पण वेळ नाही आहे आणि जेव्हा दवाखान्यात किंवा आरोग्याची गोष्ट येते तर मग दवाखान्यात जातात, तर लाईनीत बसतात, भरपूर खर्च होतो. त्यांना काय सांगाल? कसं खूप वेळ चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि खूपच चांगला प्रश्न विचारलेला आहे. मी सगळ्यांना ही गोष्ट हात जोडून सांगायला इच्छितो आहे की वेळ हा कोणाकडे नसतो, वेळ हा काढावा लागतो. आणि ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलेलं आहे, अमोल माझा मित्र आहे, मी पण अमोल आहे, तर त्यांनी त्याप्रमाणे सांगितलं की जेव्हा दवाखान्यामध्ये आपण रांगेमध्ये बसतो तेव्हा आपला जो वेळ असतो, तर तोच वेळ आपल्याला तुकड्यांमध्ये रोज काहीसा काढून आपल्याला द्यावा लागतो, जो आपण आपल्या आरोग्यासाठी देणार आहोत आणि त्यामुळेच आपण सुरू होणार. सर, या प्रवासामध्ये तुमच्या फिटनेस जर्नीमध्ये अशा काही आठवणी ज्या तुम्ही सांगू शकता की यस, तो दिवस, ती मुवमेंट आज होती? सगळ्यात पहिले आज या वारीबद्दल जर मला सांगायचं झालं तर तो पहिला दिवस होता माझ्या वारीचा. पहिली राईड होती जी आम्ही नागपूर ते ऑलमोस्ट वर्धापर्यंत केलेली आहे आणि ज्यावेळी आम्ही वर्धेला पोहोचलो आणि वर्धेमध्ये आमचं जे काही स्वागत झालं तर अगदी अश्रू अनावर होईल या प्रकारे मला तो आनंद झालेला होता. खरंच या वारीमध्ये मी सम्मिलित झालो आहे आणि एवढ्या छान सक्सेसफुली मी ती कम्प्लीट करतो आहे आणि पुढे पण कम्प्लीट करतो आहे. सर, सायकल नागपूर पंढरपूर वारी जसं तुम्ही भंडाराहून जॉईन होता, या पहिले पण तुमचे ग्रुपचे मेंबर या वारीत आलेले आहे आणि टायगर ग्रुप ऑफ ऍडव्हेंचर आणि क्रीडा पार्क हे आयोजन केलेलं आहे. त्या वारीबद्दल तुम्ही काय ऐकलं होतं सर? वारीबद्दल आम्ही पहिल्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी तर आम्ही फक्त एवढंच ऐकलं होतं की नागपूर ग्रुप ऑफ ऍडव्हेंचर आणि क्रीडा पार्क यांच्या संयुक्त विद्यमानातून ही नागपूर ते पंढरपूर वारी आहे आणि आमच्या भंडारातले जे उत्साही सायकलिस्ट होते त्यांनी या गोष्टीबद्दल म्हणजे माझ्यासोबत पण डिस्कस केलं आणि या लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि काही कारणास्तव मला जमलं नाही, पण ते आले, त्यांनी ही वारी केली आणि त्यांचा एवढा चांगला एक्सपिरियन्स होता आणि एवढा चांगला त्यांचा अनुभव होता की त्या अनुभवावरून आम्ही आज आणखी 3 नवीन सायकलिस्ट जॉईन झालेलो आहे आणि आम्ही ही वारी करणार आहे आणि मला वाटतं की पुढल्या अजून काही वर्ष आम्ही करू. सर, माझा जो कार्यक्रम आहे 1% फॉर फिट भारत, आपला थोडासा वेळ फिट आणि तंदुरुस्त भारताकरता, या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल सर? कसं वाटलं तुम्हाला? अमोल, हा जो उपक्रम तू हातात घेतलेला आहे हा खरंच खूप जास्त वाकण्याजोगा आहे आणि या गोष्टीसाठी तू जे काम करतो आहे या गोष्टीसाठी तुला तुझ्या म्हणजे फक्त या कार्यक्रमात खूपच नाही तर तुला बाकी लोकांचा म्हणजे ज्या लोकांना चांगल्या सवयी लागून त्यांचं आरोग्य सुरू झालंय, त्यांचे खरं सुधारलेले आहेत, त्या लोकांच्या ज्या दुवा जे तुला शुभचिंता जे तुझे वाढलेले आहेत त्यामुळे तुझं खरंच आयुष्य पण वाढणार आहे. तू स्वतःला फिट ठेवतो आहे त्यामुळे तू फिट राहणार आहे, पण एक चांगला व्यक्ती म्हणून आज खरंच तू माझ्या फिट लिस्ट मध्ये आलेला आहे. धन्यवाद. खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचे अनुभव जाणून. तर भेटूया. पंढरपूर वारी सुरू आहे. जय हरी विठ्ठल, जय हरी. धन्यवाद.